आज भारतीय राष्ट्रोत्सव दिनांक 20 मार्च शके 1945 अर्थात 9 फेब्रुवारी 2024. आज इयत्ता 10वीच्या शुभेच्छा समारंभासाठी व्यासपीठावरील मान्यवर यांचे मी सहर्ष स्वागत येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. धन्यवाद टीचर. Leadership is not about a title or a designation. It's all about impact, influence and inspiration. या न्यायाने कार्यरत असणाऱ्या आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती कोरके टीचर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकासाठी उपस्थित असलेले प्रशालेचे पर्यवेक्षक, वैद्य सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आपण सर्व विद्यार्थी ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, असे सर्व कलांमध्ये काही इतर गोष्टींमध्ये क्रीडा याच्यामध्ये सुद्धा भाग घेतात आणि पुढे जातात. म्हणजे असं काही नाही आहे की आपण अभ्यासच केला पाहिजे. तर याच्यापैकी म्हणजे जवळजवळ 200 विद्यार्थी 10वीला आत्ता परीक्षेला बसणार आहेत. तर याच्यामध्ये काही विद्यार्थी असेही असतील की अभ्यासाबरोबर त्यांनी आपली कला मेन आपला परीक्षेचा जो टप्पा आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण इथूनच आपल्या खऱ्या करिअरला सुरुवात होते. खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि इथून पुढेही तुम्हाला सतत प्रेरणा देण्यासाठी सर्व शिक्षक इथे आहेतच. आज तुम्हाला इथे टीचरांनी सुद्धा शुभेच्छा आणि प्रेरणा दिल्या. धन्यवाद टीचर. मैत्रिणींनो, मी उत्कर्षा नवले. आज फक्त माझ्यासाठीच नव्हे तर आपल्या सर्वांसाठीच भाऊक दिवस आहे. आज नंतर पुन्हा आपली अशी भेट होईल की नाही काय माहीत. आपण एकमेकांपासून खूप दूर जाऊ आणि सोबत राहतील त्या फक्त कडूगोड आठवणी. मला आज आयुष्यातून काहीतरी सुटून जात आहे असे वाटत आहे. काहीतरी नाही, खूप काही जास्त. मला अजूनही माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवतो. 5 वर्षांच्या आठवणी डोळ्यासमोर तरळत आहेत. अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रात माझी आवड जोपासली गेली. मला या शाळेत अनेक मित्रमैत्रिणी मिळाले. क्रीडा दिन, गणित जत्रा व इतर अनेक अशा उपक्रमांमुळे आमचे माध्यमिक जीवन अधिकच खुलत गेले. मला प्रत्येक उपक्रमात सहभागी व्हायला खूप आवडायचे. अनेक चांगले वाईट अनुभव मिळत गेले. माझा आत्मविश्वास वाढला. आज माझं पुढं येऊन बोलण्याचे मी धाडस करू शकले ते सुद्धा या शाळेमुळेच. या शाळेत मी फक्त पुस्तकी गणित शिकले नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवावं हे देखील समजलं. मराठी शिकले नाही तर मराठी भाषेची परंपरा व भाषेवर प्रेम करायला शिकले. लोक म्हणतात भिंतीला कान असतात, पण शाळेच्या भिंतीला मन असते. माती लोकांना नकोशी वाटते, पण त्या शाळेच्या मातीने आम्हा विद्यार्थ्यांची मने कायमच खेचून घेतली. केवळ विद्यार्थी म्हणूनच नव्हे तर आम्हाला माणूस म्हणून घडवण्याचा सर्वात मोठं श्रेय कोणाचं असेल तर ते या शाळेचे. आपण समूहगीतामध्ये म्हणतो, ही आवडते माझं मनापासून शाळा, लाभिते नाही जसा माऊली बाळा. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला जीव लावते त्याचप्रमाणे या शाळेने आम्हाला लळा लावला. एका मुलाला आपल्या आईपासून दूर जाताना जशा वेदना होतात, दुःख होते, तशा वेदना आज आम्हाला होत आहेत. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर, टीचर आणि समोर बसलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी कनिष्का बोरकर. 10वी म्हणजे शालेय जीवनातील शेवटचं वर्ष. यानंतर आपण कॉलेजला जाणार, नवीन उच्च शिक्षण घेणार. भावी आयुष्याचा पाया रचण्यासाठी आपण आता नव्याने सुरुवात करणार आहे. पण हे सर्व करत असताना आपले रोजचे शिक्षक, मित्रमैत्रिणी, रोजचा वर्ग, आपला बेंच, शाळेची घंटा, रोजचा परिपाठ या सर्व गोष्टी आता सोडाव्या लागणार याचं थोडं वाईट वाटतं. त्यामुळे आज आपला निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे असं न म्हणता मी म्हणेन की आज शाळा आपल्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे. आजही मला तो दिवस आठवतो. इयत्ता 6वीमध्ये मी या शाळेत आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मी 6वी क च्या वर्गात बसले आणि त्या दिवशी माझी वर्ग शिक्षक म्हणून मल्लाडे सरांची ओळख झाली. आणि विशेष म्हणजे शाळेच्या शेवटच्या दिवशीही मला वर्ग शिक्षक म्हणून मल्लाडे सरच आहेत. 8वीपासून आम्हाला जवळपास मल्लाडे सरच वर्ग शिक्षक आहेत. कोविडनंतर सुरू झालेली शाळा आम्ही खूप एन्जॉय केली, कारण 1.5 वर्ष आम्ही घरात होतो. त्यामुळे शाळेत आल्यापासून आम्ही अभ्यासही खूप केला आणि शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागही घेतला. प्रत्येक वर्षी गणित मंडळ, विज्ञान
विज्ञान मंडळ, ओरिगामी मंडळासारख्या प्रत्येक मंडळात सहभागही घेतला. मागील वर्षी मी स्नेहसंमेलनात अँकरिंगही केले. गणित मंडळात स्वयंसेवकाचे काम केले, मुलांना शिकवले. पण या गोष्टी करत असताना आम्ही हे सर्व शिकत होतो आणि शिक्षक आम्हाला शिकवत होते आणि हेच आम्हाला शाळेने अभ्यासाव्यतिरिक्तही शिकवले आणि घडवले. शाळा घडवते हा अनुभव मी घेतला. पण आता असे घडविणारे शिक्षक आणि नेहमी मदत करणारे शिपाई काका यापुढे भेटणार नाहीत याची थोडी खंत वाटते. ही शाळा माझं दुसरं घरच आहे असं मला वाटतं. इतकी ही शाळा मला माझी आणि आपली वाटते. त्यामुळेच आता शाळा सोडताना थोडं वाईट वाटतं. रोजची घंटा, शाळा सुरू होताना म्हटलेलं राष्ट्रगीत, प्रार्थना, आम्ही सांगतो तो आजचा प्रश्न, सरांनी घेतलेली प्रेझेंटी, शाळा सुटल्यानंतर खेळलेला व्हॉलीबॉल, कुटीत बसून केलेला अभ्यास, मोबियस पट्टीजवळच्या गप्पा आणि आपल्या शाळेची ओळख असलेले मोठे ग्राउंड या सगळ्या गोष्टी आता मिस होतील आणि त्यामुळे माझे हे मनोगत मांडत असताना मनाला वेगळीच हुरहुर लागली आहे. आज आपण या शाळेतील शेवटचा दिवस, तर दुसऱ्या बाजूला मन म्हणत आहे आता खरी लढाई सुरू झाली. जगाच्या स्पर्धेमध्ये आता उडी मारायची आहे. म्हणून मनामध्ये चाललेली ही घालमेल थोडी अस्वस्थ करते. निरोप समारंभाच्या दिवशी अशी अवस्था ही केवळ माझीच नाही तर इथे जमलेल्या प्रत्येक मित्रमैत्रिणीची आहे. माझ्यासमोर उपस्थित असलेल्या मित्रमैत्रिणींपैकी काही जण इयत्ता पहिलीपासून माझ्यासोबत होते तर काही नव्याने या शाळेत भेटले. आता मात्र पुढील कॉलेजचे शिक्षण आणि उपलब्ध असलेले पर्याय याचा विचार करता प्रत्येकाच्या वेगळ्या वाटा होतील. अशी ही माझी शाळा आज मला पुढील शिक्षणासाठी सोडावी लागत आहे. सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि माझे निरोप समारंभाचे भाषण सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. नमस्ते, माझे नाव रवीना नवराज विश्वकर्म, इयत्ता 10वी ब. वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, निरोपाच्या हळव्या क्षणी मनात अनेक आठवणी एका क्षणी आठवू लागतात. मग तो मित्रमैत्रिणीसोबतचा असो किंवा शिक्षकांसोबतचा असो. आम्ही खूप भाग्यवान आहोत जे द्रविड हायस्कूल या शाळेत शिकलो. 10वीच्या वर्षी आम्हाला सौभूष टीचर या वर्ग शिक्षिका म्हणून लाभल्या. त्या आम्हाला गणित विषय शिकवायला होत्या. त्यांचे आम्हाला खूप उत्तम प्रकारचे मार्गदर्शन लाभले. भले त्यांनी कधी ओरडले असेल आम्हाला, पण त्या आमच्या हितासाठी. आयुष्यात अनेक वर्ग शिक्षक लाभले, परंतु त्यांच्या सर्वात स्पेशल म्हणजे आमच्या टीचर. त्यांनी आमच्या अनेक टेस्ट घेतल्या जेणेकरून 10वी ब च्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय जरा आवडीचा वाटू लागला. त्यानंतर आहेत आमचे गरुड सर. सरांचेही आम्हाला इंग्लिश या विषयात खूप उत्कृष्ट प्रकारचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आम्हाला दर तो धडा खूप सोप्या प्रकारे शिकवला. त्यांचे आमच्यासोबतचे इंग्लिश टू इंग्लिश संवादामुळे आमच्या इंग्लिश भाषेच्या शब्दसंपत्तीमध्ये अजून भर पडत गेली. त्यानंतर आहेत आमचे इनामदार सर. सरांनी आम्हाला विज्ञानाचे शिक्षण हे खूप हसत खेळत दिले. त्यांनी आम्हाला पुस्तकातील जास्त न शिकवता त्यांनी आम्हाला सभोवतालच्या परिसरातून विज्ञान अनुभवायला शिकवले. खरोखर सरांचे आम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर आहेत आमचे कोळी सर. सरांचे आम्हाला सर्वात मजेशीर व मस्त मार्गदर्शन लाभले. सरांनी आम्हाला खूप हसत खेळत शिक्षण दिले. मजेशीर शिकवल्यामुळे आम्हाला सरांच्या तासाला खूप मजा यायची. खरंच सर खूप खूप धन्यवाद आमच्या शाळेतील प्रत्येक दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी. त्यानंतर आहेत आमच्या शेख टीचर. टीचरांनीही आमच्या खूप चाचण्या घेतल्या. त्यामुळे 10वी ब चे सर्व विद्यार्थी भूगोल विषयात टॉप मारणार याची मला नक्की खात्री आहे. त्यानंतर आहेत आमचे घाडगे सर. सरांच्या सहवासामुळे संस्कृत विषय व आमच्यातील दुरावा जरा दिवसेंदिवस कमी होत गेला व आम्हाला कधीच न आवडणारा संस्कृत विषय जरा आवडीचा वाटू लागला. त्यानंतर आहेत आमचे रोकडे सर. सरांनी आम्हाला इतिहास या विषयात खूप चांगले सहकार्य केले. त्यांच्या खूप चांगल्या सहकार्यामुळे आमच्या इतिहास या विषयात खूप प्रगती होत गेली. शाळेतील सर्वात महत्त्वाच्या आणि शिस्तप्रेमी शिक्षिका म्हणजे आमच्या गुरु टीचर. टीचरांनी नेहमी आम्हाला एका चांगल्या गुणांचे व शिस्तीचे मार्गदर्शन केले. टीचरांनी आम्हाला उत्तम खेळाडूच्या शिस्तीची नेहमी शिकवण दिली व पुढे या सर्व गोष्टीचा फायदा आम्हाला नक्की होईल याची मला खात्री आहे. आम्हाला इयत्ता 6वी ते 10वीचे काही महिने श्री मोने सरांचे खूप मोठे मार्गदर्शन लाभले आणि 10वीच्या काही महिन्यात आम्हाला कोरके टीचरांचाही सहवास लाभला. त्यासाठी माजी मुख्याध्यापक श्री मोने सर आणि आजी मुख्याध्यापिका सौ कोरके टीचरांचे मनापासून धन्यवाद. शाळा हे विद्यार्थ्याचे दुसरे घर असते. इथून जाताना मी खूप छान आठवणी, पक्के मित्रमैत्रिणी तसेच नेहमी मायेची सावली देत आलेला माझा प्रिय गुरुजन वर्ग यांच्या शुभेच्छा घेऊन जात आहे. थँक्यू ऑल टीचर्स. मला एवढा सपोर्ट करण्यासाठी, माझ्यात असणाऱ्या त्रुटींना भरून काढण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही कायम माझ्या सुंदर आठवणीतील एक महत्त्वाचा भाग असाल. सर्वात शेवट पण सर्वात छान म्हणजे प्रयोगशाळा. प्रयोगशाळेत आम्हाला कधीही कुठली कमतरता पडू दिली नाही.
आमचे सर्व प्रात्यक्षिक ते खूप उत्तम प्रकारचे घेतल्यामुळे प्रयोगशाळेचे खूप धन्यवाद व साबळे सरांचेही मनापासून धन्यवाद. आम्हाला प्रयोग करताना प्रयोगशाळेमध्ये एक कमतरता आढळून आली, तो म्हणजे प्रयोगशाळेतील पंखा. ही कमतरता पुढील विद्यार्थ्यांना आढळू नये म्हणून इयत्ता 10वी बच्या बॅच 2023-24 कडून प्रयोगशाळेला एक पंखा सप्रेम भेट म्हणून देण्यात येत आहे. कृपया मुख्याध्यापिका सौ कोरके टीचरांनी सप्रेम भेट हे